महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शब्द आणि अक्षरांच्या संस्कारांचा ज्ञानयज्ञ संपन्न। व्हीके हायस्कूलचे आदर्श शिक्षक सुनील धुमाळ सेवानिवृत्त। कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल पनवेलमधील ज्येष्ठ शिक्षक, जन्मगाव अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी या खेडेगावातील साहित्यिक आणि नाट्य दिग्दर्शक श्री सुनील महादेव धुमाळ यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। 1 ऑगस्ट 1994 पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रदीर्घ ज्ञानदानाचा प्रवास 31 मार्च 2026 रोजी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवून यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे। श्री धुमाळ सर हे केवळ एक उत्तम शिक्षकच नाहीत, तर माणूस म्हणूनही अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व आहेत। शिक्षकी पेशातील मर्यादित वेतनातही त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेचा वसा टाकला नाही। याच काळात त्यांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले आणि त्यांना उच्च शिक्षित करून समाजात सन्मानाने उभे केले। शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर संकटातही मूल्यांची जपणूक करून कुटुंबाला आणि समाजाला दिशा देणे हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून सिद्ध करून दाखवले। त्यांच्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून त्यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे। त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1 ऑगस्ट 1994 मध्ये KES मुराद हमीद टोल विद्यालय जसवली येथून केली। त्यानंतर 15 ऑगस्ट 2003 ते 2013 या काळात मेंद्रे हायस्कूल रोहा आणि 2013 पासून आजवर विठोबा खंडाप्पा हायस्कूल पनवेल येथे त्यांनी अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक सेवा बजावली। या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि त्यांचे सर्व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला। एक हाडाचे लेखक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी मायबोली मराठीची मोठी सेवा केली। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासोबतच त्यांच्यावर शब्दांच्या आणि अक्षरांचे संस्कार करण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एक ऋषितुल्य शिक्षक म्हणून त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला। त्यांच्या जीवनात आणि संपूर्ण शिक्षकी सेवेत त्यांना त्यांचे वडील महादेव धुमाळ गुरुजी, आई उज्ज्वला धुमाळ यांनी दिलेले उत्तम संस्कार, पत्नी सुविधा धुमाळ यांची संसार व शिक्षकी सेवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून दिलेली साथ, अनुजा, सुतेजा व ऋग्वेद या आज्ञाधारक व सुसंस्कृत मुलांचे त्यांच्यावरील असलेले प्रेम, अशा साऱ्या गोष्टींमुळे ते आज आपली शिक्षकी पेशातील प्रदीर्घ सेवा यशस्वीपणे पार पाडत आहेत। सुनील धुमाळ सरांच्या सन्मानार्थ एवढेच म्हणावंसं वाटतं की शब्दांच्या फुलांनी ज्यांनी मने जिंकली, शब्दांच्या फुलांनी ज्यांनी मने जिंकली, अक्षरांच्या संस्काराने पिढी घडवली, अक्षरांच्या संस्काराने पिढी घडवली। आज सेवानिवृत्तीचा हा क्षण आला पहा, पण सदैव तेवत राहील तुमच्या ज्ञानाचा हा दिवा। यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या पुढील सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल। प्रथम सृष्टीचं कार्य अव्याहतपणे चालवणाऱ्या या विधात्याला साष्टांग दंडवत। संबंधित व्यासपीठ, शाळेचा प्रसारा आणि मॅडम, शाळेतील शिक्षक बंधू भगिनी, माझे सहकारी मित्रपरिवार या ठिकाणी या सेवापूर्तीच्या कार्यासाठी आपण उपस्थित राहिला आहात, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद। मी काही ठरवून आलेलं नाही, काय बोलायचं ते काय लिहून पण आणलं, जे काही इथून येते आणि त्याच्यामुळे कसली चिंता किंवा भीती वाटत नाही, फक्त भावनिक थोडंसं व्हायला होतं आहे, कारण एक प्रसंग असा आहे। त्यानंतर ज्या संस्थेनं सेवा करण्याची शिक्षक म्हणून मला संधी दिली, त्या संस्थेचे ऋण कधीच विसरता येणार नाही असे आहे। खरं सांगायचं म्हणजे जवळजवळ 1985-86 मध्ये आपले दादा आमच्या गावात सभेसाठी आले होते आणि त्यांनी भाषणामध्ये बोलताना एक वाक्य बोलले की तुमच्या मुलांना BEd करा, नोकरी मी देईल। आणि हे वाक्य माझ्या कायम मनात बसलं आणि तेव्हा मी ठरवलं की आपण BEd करायचं शिक्षक आहे, म्हणजे प्रेरणा दादांकडूनच नोकरी पण दादा त्यांच्या संस्थेत सेवा करण्याची
तसेच या ठिकाणच्या शाळेतील सदस्य, समितीतील सदस्य यांची ऋण व्यक्त करायला पाहिजे, कारण कधीच काही तक्रार काही झाली नाही, केली नाही, कोणी काही सांगितलं नाही. सुरळीतपणे सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. सुरुवातीच्या कालखंडाबद्दल बऱ्याचदा बोलून झालेलं आहे. वेळोवेळी बोलतो, काही सेवकांनी सहकार्याने आता सांगितलं. फार विषम परिस्थिती त्या ठिकाणी आम्ही अनुभवली. शाळेचा पत्ता नाही, शाळा आहे, शाळेची इमारत, समाज मंदिरात वर्ग भरायचा. दीपावलीनंतर मुलांना काठ्या आणायला सांगायची, झवळ्या आणायला सांगायची, दुकानातून गोंडपट विकत घ्यायची, मांडव घालायचा आणि त्याच्या सांगायचं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शाळा चालवली. तर तशा शाळेतून जी संस्थेची सर्वश्रेष्ठ शाळा तिथपर्यंतचा आम्हाला प्रवास आहे. जिथं शाळाच नाही, शाळा आहे पण शाळेची इमारत नाही, तिथून तो विद्येला मंत्रालय बोललं जातं. तिथपर्यंत प्रवास हा शैक्षणिक झालेला आहे. त्यानंतर जे मुख्याध्यापक मला लाभले नोकरी करत असताना त्यांनी चांगलं सहकार्य केलं, समजून घेतलं, कार्य करण्याची संधी दिली. माझ्यातील कलाकार म्हणा किंवा कौशल्य म्हणा त्यांनी आजून घेरलं आणि तशी तशी मला संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. प्रत्येक कार्य म्हणजे कुठलंही कार्य असेल त्याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा हे त्या वेळेला मी सांगून ती वेळ सुखरूपपणे पार पाडून दिलेली आहे. जेसुरीला असताना शाळा बांधून झाली पण शाळेवरती काहीतरी 50,000 ते 55,000 शिल्लक राहिलेले कॉन्ट्रॅक्टरचे देणं बाकी होतं. मग आता करायचं काय? कारण सगळं देणगी मागून झाल्या, कोणी त्याचे ते वर्ग देऊन झालेले, आता करायचं काय? मग एक व्यक्ती सांगितले की गावात सांस्कृतिक मंडळ आहे, त्यांच्या नावे आपण लॉटरी तिकीट काढूया. सगळं प्लॅनिंग केलं त्याचं आणि बरोबर त्याच्यातून जेवढं पाहिजे की तेवढे पैसे मिळाले. शाळा करून आणि शाळेत म्हणजे अर्थात हे एकट्याने नाही केलं, सगळ्यांनी तिथे आतमध्ये जे काही शिक्षक त्या सगळ्यांनी कार्य केलं, गावाने कार्य केलं, त्या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कार्य केलं. तिथं सेवा करत असताना खरोखर त्या लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असणारं प्रेम खूप जवळून पाहायला मिळालं. जेव्हा बदली झाली त्यावेळेला शाळेत निरोप दिला, विद्यार्थ्यांनी दिला. गावात तर मंडप घालून चांगलं स्पीकर वगैरे जोडून स्पीकरवरती लोक जमून तिथे भेटवस्तू देऊ, म्हणजे भेटवस्तूला महत्त्व नाही पण त्यांनी तिथं मोठ्या संख्येनं उपस्थिती राहून मला निरोप समारंभ साजरा केला. आजही तिथे आठवण काढणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. त्यांना कळल्यानंतर त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पहिल्यांदाच तिथे असणारे मुख्याध्यापक ठाकूर त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं मी इथं आलो. माझ्या त्या काळामध्ये त्यांनी ओळखला होता. जेव्हा त्यांची बदली इथं व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी अध्यक्षांना आठ टाकली की माझा माणूस देत असेल तर मी कुठे जाईल. तर त्यांनी माझी मागणी केली, माझं नाव सुचवलं आणि संस्थेने पण ते माझ्याकडून मला इथे पाठवलं. नाहीतर मंत्रालयात सहसा वरती लागत नाही. त्यांच्यामुळे एक वेळ या ठिकाणी मी आलो. सहकार्यांनी खरोखर सहकार्य केलं, प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलं. माझा 3 शाळांमध्ये मुक्ती झाला. जेसुरीला 9 वर्ष, वह्याला 10 वर्ष आणि इकडे 12.5 वर्ष. असा हा शैक्षणिक प्रवास प्रत्येकाला सहकार्य, प्रत्येक लाभलेले मुख्याध्यापक वह्याला जरा जास्त मुख्याध्यापक गेले. त्या काळात 10 वर्षाच्या पिरियडमध्ये पूर्ण 6-7 मुख्याध्यापक होऊन गेले. त्यानंतर इथं पुन्हा ठाकूर सर आणि आता नवीन मिळवलं. उत्तम सहकार्य आणि विश्वास, कामाची जबाबदारी सोपं जे असेल तर त्या माणसावर पर्यंत विश्वास लागतो आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्या विश्वास ठेवून मला कामाची संधी दिली. मी कसं केलं, काय केलं, आता निर्णय बाकीच्यांच्या हातामध्ये. सहकार्याने अगदी
भावाप्रमाणे प्रेम माझ्यावर केलेलं आहे. मॅडमने सांगितलं की राखी दरवर्षी बांधतात मॅडम, आणि खरोखर एक प्रसंग अजून मला त्यांच्या 2 शब्दांनी मला सावरलं मॅडमने, आणि खरं त्यांना त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आता माझं कुटुंब 2 मुली 1 मुलगा. मी मुलींची म्हणजे तशीच त्यांना बोलतो मी म्हणजे माफी मागली का, तर केवळ पैशाच्या अभावी मी त्यांना उच्च शिक्षण देऊ शकलो नाही. त्या मुलींनी माझ्याकडे कधीच कसला हट्ट केला नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हक्क असतो असं प्रत्येक वेळेला ती अर्धांगी नीतीने